माझ्यासोबत आहे अश्विन. प्रज्ञा, आता हळूहळू तुला माझ्या मागे देखील आवाज जो आहे तो वाढताना बघायला मिळेल, याचं कारण गर्दी तर झालेलीच आहे. आणि याच वातावरणाचा किंवा इतक्या वर्षांचा आपण आढावा घेण्याच्या दृष्टीने आता विजय साळवी देखील माझ्यासोबत आहेत. विजय, या परिसरात तू वाढलेला आहेस, लहानाचा मोठा झालायस आणि आज पुन्हा एकदा आपण आहोत शिवाजी पार्कमध्ये. शिवाजी पार्क, दसरा मेळावा आणि शिवसेना या नात्याकडे तू कसं बघ? शिवाजी पार्क, दसरा आणि शिवसेना हे नातं अतूट आहे. 1966 साली हे नातं सुरू झालं आणि खरं तर त्या वर्षी जे पहिलं वर्ष होतं त्याही वर्षी असंच झालं. साधारण 23 ऑक्टोबरला दसरा होता आणि दसरा मेळावा हा दसरा मेळाव्याच्या दिवशी झाला नव्हता. पावसामुळे तो 30 ऑक्टोबर 1966 रोजी दसरा मेळावा झाला आणि त्यानंतर सातत्यानं आपल्याला बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान हे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालं. मुंबई संघटना महाराष्ट्रभर फोफावली 1985ला जेव्हा मुंबई जिंकली त्यानंतर, आणि त्यानंतर चक्क राज्यात युतीची सत्ता आली. कुणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं, पण केवळ एक पक्ष, एक नेता आणि या सगळ्यांनी ते घडवून आणलं. 1995 नंतर अनेक घटना घडल्या. मग त्याच्या आधी छगन भुजबळ फुटले 90च्या दशकात, मग नारायण राणे फुटले, मग राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला आणि मग एकनाथ शिंदेंचं बंड झालं. आज आपण बघतोय 2 शिवसेना झाल्या आहेत, 2 ठिकाणी मिळावेत, पण उत्साह मात्र तोच आहे. चिखल आणण्याची पर्वा न करता ठाकरे शिवसैनिक त्याच शिवाजी पार्कात दाखल झालेले आहेत. विजयने सांगितलं आणखी संख्येने पोहोचतायत. आणि आता पुन्हा एकदा आपण नेस्को सेंटर मधली अपडेट घ्यायला प्रज्ञाकडे जाऊया. प्रज्ञा. येस अश्विन, त्यामुळे जसं तिथे वातावरण आहे तसंच इथे सुद्धा वातावरण आहे.